नमस्कार. मी अरविंद आठले. सध्या शंकर महाराजांवरचं आपले उत्तमोत्तम असे एक एक प्रसंग सांगणं सुरू आहे. त्याच्यातला मतितार्थ काय घ्यायचा आहे ते सुरू आहे. त्यांचा सोलापूरचा जो काही मुक्काम होता तो सगळा आलेला आहे. नंतर चमत्कारांची मीमांसा, त्यांच्या नावावर अनेक चमत्कार जे काही सांगितले जातात त्याची मीमांसा आपल्या मिलिंदरावांनी इतकी छान केलेली आहे. आणि हे सगळं समजणं आवश्यक आहे. संत म्हटला की त्याच्या भोवतीचं वलय, हे वलय समजलं तर संत समजायला सोपा जातो. म्हणून आपण शिवावर खूप जास्ती प्रमाणात घेतलं. चरित्रापेक्षा सुद्धा शिव ही अनुभूती काय आहे, शिव म्हणजे काय आहे, याच्यावरही आपण पुष्कळ भाग घेतलेला आहे. तर आता आपण थोडे पुढे जाणार आहोत. तर महाराजांचा प्रत्यक्ष सहवास ज्यांना लाभला अशी पुष्कळ मंडळी आहे. आणि त्यांच्या आयुष्य कसं काय त्यांचं बदललं, काय झालं, अशा काही व्यक्तींबद्दल जर मिलिंदराव आपण सांगू शकलात तर बरं होईल. कारण प्रत्यक्ष अनुभव या व्यक्तीनं जे आले आहेत ते साधकांच्या साठी अत्यंत उपयोगी पडतील. साधकांच्या आयुष्यातही तशा प्रकारे जे काही बदल व्हायचे असले तर हा बदल त्यांना आधी माहिती अशा प्रकारे होतात हे थोडस समजलं तर हे अध्यात्म समजायला त्यांना मदत होईल. नमस्कार सर्वांना माझा नमस्कार आणि सद्गुरूंच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून मी आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करतो. काकांनी जसं सांगितलं, कृष्ण काकांचं जसं आहे की महाराज देहात असताना ज्या व्यक्तींच्या आयुष्याला महाराजांच्या सहवासाने पूर्णतः कलाटणी मिळाली, तर अशा काही व्यक्तींचं आपण माहिती घेतली तर ती वावगी ठरणार नाही. कारण ह्या व्यक्तींचं आणि महाराजांचं नातं इतकं काही घट्ट जमलं त्याच्यानंतर की जणू काही त्यांना त्यांच्या हयातीतच तो परमेश्वर पाहायला मिळाला, याची देही याची डोळा. आणि अक्षरशः म्हणजे आयुष्याला काय काय आपल्या आयुष्याला गती मिळते आणि काय आपण कुठून कुठे जातो हे जेव्हा समजून घ्यायचं असेल तर अशा व्यक्तींच्या काही कथा ऐकणं आपल्याला फार रंजक ठरेल त्याच्यामध्ये. तर काय असतं बघा की मनुष्य जन्माला आल्यानंतर संचित प्रारब्ध आणि क्रियमान या तीन गोष्टींवरती माणसाचं आयुष्य जात असतं. संचित म्हणजे मागच्या जन्मामध्ये जे काही आपण जी काही कर्म केले त्याचा परिपाक म्हणून या जन्मात काही घेऊन येतो आणि तो जन्म त्यासाठीच असतो. प्रारब्ध म्हणजे ते मागच्या जन्मातलं जे संचित असतं त्याच्यातल्या चांगल्या वाईट कर्मानुसार आपल्याला ह्या जन्मामध्ये जे भोगायला लागतं त्याला प्रारब्ध. आणि क्रियमानचा अर्थ असा आहे की ह्या जन्मात आलेलो आहोत, मागच्या जन्मातलं संचित घेऊन आलेलो आहोत, त्यातल्या बऱ्या वाईट कर्मांचा लेखाजोखा म्हणून आपण प्रारब्ध या जन्मामध्ये भोगतो. म्हणजे आपलं मन सतत तुलना करत असतं बघा की ह्याचं एवढं चांगलं कसं, त्याचं एवढं चांगलं कसं, आम्ही आपले साधेच कसे, किंवा आमच्याकडे एवढा पैसा का नाही आणि बाकीच्यांचं उखळ पांढरं होतं एवढा पैसा आहे, किंवा ज्या लोकांना पैसा खर्च कसा करू हा प्रश्न असतो, अशी पण मंडळी आहे. म्हणजे आपल्या भारत देशात किंवा जगात मध्ये सुद्धा का हे सगळीकडे हीच दरी पाहायला मिळते की आहे रे आणि नाही रे याच्यामधला जो संघर्ष आहे. तर या सगळ्याची उत्तरं आहेत ही प्रारब्धामध्ये असतात. आपल्या मागच्या जन्मीचं संचित घेऊन आलेलं असतो त्याप्रमाणे आपल्याला ते वाट्याला येत. आणि याच्यामध्ये कसं असतं की भोगवटा भोगणाऱ्यांचे, भोगवटा म्हणजे नको काय आपलं आयुष्य असं म्हणणाऱ्यांची संख्या जगात जास्ती आहे. त्याच्या तुलनेमध्ये म्हणजे आपण म्हणतो ना ऐश्वर संपन्न आयुष्य जगणाऱ्यांची संख्या त्या मानाने कमी आहे. त्यामुळे प्रत्येक जण असंच म्हणतो आमच्याच वाट्याला का, आमच्याच वाट्याला का. तर ते आमच्याच वाट्याला का याचं उत्तर ह्या जन्मात तुम्हाला मिळत नाही. त्याची पाळंमुळं, त्याची बीज मागच्या जन्मामध्ये असतात. अर्थात पुनर्जन्म तुम्ही मानत असाल तर ह्या सगळ्या गोष्टींना अर्थ आहे. तुम्ही जर मानत नसाल तर ती गोष्ट सोडून द्या मनात. आपल्याला कथेशी कारण आहे. महाराजांचं चरित्र आपण पाहतोय, पण नुसतं ढोबळमानाने चरित्र सांगण्यापेक्षा की ते इथून तिथे गेले, त्यांनी ह्यांना भेटले, मग ते असं केलं, ते तसं केलं, हे केलं, हे खाल्लं, ते प्यायलं, असं चरित्र सांगण्यात मला तरी मतलब वाटत नाही. हम्म, त्याच्या हम्म. अवतीभोवती
महाराजांचा प्रत्येक क्षण न क्षण असा होता, ते अवतार कार्यात असल्या कारणाने, म्हणजे त्या देहात असल्या कारणाने, की प्रत्येक क्षणी ते आजूबाजूच्या व्यक्तींना काहीतरी शिकवण देत असत. मग ती चल असं समोर बस, वही घे वगैरे असली शिकवण नव्हती, तर बोलण्यातनं, त्यांच्या अंतरंगात शिरून, त्यांच्या अंतरंगातलं सगळं जाणून घेऊन त्यांना जो सल्ला देत असत, जे त्यांच्याबद्दल ते बोलत असत किंवा विषय वेगवेगळे मांडून त्याच्यातनं त्यांची उत्तरं देत असत, ते फार विलक्षण होतं. म्हणजेच काय, आपण म्हणतो ना की जनोद्धाराचं कार्य करणं, लोकोद्धाराचं कार्य करणं, हेच ज्यांचं ब्रीद आहे, की बुडती हे जन न देखावे डोळा, अशी सगळ्या संतांची अवस्था असल्या कारणाने ते एकत्र येऊन हे लोकांना सुधारण्याचं किंवा एक परमार्थाची वाट दाखवण्याचं काम करत असतात. त्याच्यामध्ये सुद्धा महाराजांचं म्हणणं असं असतं की तुमच्या प्रारब्धात मी ढवळाढवळ करत नाही, पण ते प्रारब्ध जे भोगताय तुम्ही, मागच्या जन्मातलं संचित घेऊन आलेला आहात, त्याचा परिपाक म्हणून, तर ते प्रारब्ध हे सोपं कसं होईल भोगायला, याच्याकडे फक्त मी लक्ष देतो. प्रारब्ध भोगण्यामध्ये मी बदल करत नाही. तुमचे भोग तुम्हीच भोगून संपवायचे असतात. याचं कारणच आहे, त्याचं कसं आहे, बँकेच्या अकाउंट सारखं कॅरी फॉरवर्ड बॅलन्स होत राहतो. म्हणजे इथे जर तुम्ही त्या जन्मातलं काही कट केलं नाही, कट करणं म्हणजे ते आपल्या हातात नसतं. आपल्याला मागच्या जन्मात आपण काय उद्योग करून आलो हे माहिती नसतं. ह्या जन्मात काय करतोय ह्याचंही भान नसतं. बऱ्याच वेळेला आपण आपलं सरधोपट आयुष्य जगत असतो, पण त्याच्यामध्ये ज्या अनंत वैचारिक, कार्मिक या चुका ज्या आपण करत असतो, कार्मिक म्हणजे आपण जे काही रोजमर्रा की डे टू डे जिंदगी करतोय, त्याच्यामध्ये इंटेन्सली आपण कोणाला त्रास द्यायचा प्रयत्न करत नाही, तरी सुद्धा माणसं म्हणतात की आम्ही कोणाचंच काय वाकडं केलंय म्हणून आमच्या वाट्याला असं आलं. कोणी कोणाचं वाकडं करत नसतं. वाकडे करण्याची बीज मागच्या जन्मात असतात. भोगा आणि मोकळे व्हा याचे बरेच अर्थ आहेत. भोगा आणि मोकळे व्हा याचे बरेच अर्थ काय आहेत, त्यातला फक्त आपल्याला आध्यात्मिक अर्थ घ्यायचा आहे. भोगा म्हणजे या जन्मामध्ये निदान जी परिस्थिती प्राप्त आहे, त्या परिस्थितीनुसार आपण पुढे जात राहायचं, सत्कर्म करत राहायची, होता होई तो, आपल्या हातून काही वावगं घडू नये याची काळजी घ्यायची. आणि मग तुमचा जो काही संसार आहे, तुमचं जे काही अर्थार्जन आहे, त्याला उचित न्याय देऊन सगळ्यांची मनं राखून आपण पुढे जायचं असतं. मग माझ्याच वाट्याला का, माझ्याच वाट्याला माझे नातेवाईक असे दुस्वास करणारे का, माझ्याच घरात मला किंमत नाही असं का, असे विचार करायचे नसतात त्याच्यामध्ये. त्याचं कारणच असं असतं, जसे आपण हे विचार करतो तसंच आपल्या सान्निध्यात असलेली मंडळी पण तोच विचार करत असतात. काही बोलून दाखवतात, काही बोलून दाखवत नाही. तर क्रियमाण म्हणजे काय, आता संचित प्रारब्ध आपण बघितलं. क्रियमाण म्हणजे आपण रोज रोज जी कर्म करत असतो, म्हणजे आपल्या हातून जे कर्म घडत असतं, त्या कर्माचा भला बुरा जो काही परिणाम आपल्या वागण्या बोलण्यातनं जो काही होत असतो, त्याची नोंद ठेवली जाते. तिथे काही चोपडी घेऊन बसलेला चित्रगुप्त खरंच नसतो. चित्रगुप्त आपल्या आतमध्येच असतो. चित्रगुप्त ही आपल्या पुराणांनी आणि शास्त्रांनी फार सुंदर संकल्पना निर्माण केलेल्या आहेत. तुमच्या जमा खर्चाचा ताळेबंद कोण करतो, म्हणजे जमा खर्च कसला, कर्मांचा, चांगली कर्म, वाईट कर्म, आणि साधारण म्हणतो आपण ना सेमी कर्म असं म्हणतो, चांगलं पण नाही हम्म, वाईट पण नाही, हम्म, असं काहीतरी न्यूट्रल हम्म. टाईप. असे तो जमा खर्चाचं काम करणं, डेबिट क्रेडिट सांभाळणं, हे आपल्या मनातलाच साक्षी चित्रगुप्ताच्या रूपाने करत असतो. म्हणजे तो चित्रगुप्त आपण प्रत्येकाच्या अंतरंगात बसलेला आहे, आणि तो चित्रगुप्त म्हणजे आपलं मन आहे. बरोबर. आपलं मन प्रत्येक वेळेला आपल्याला सांगत असतं, तुम्ही पर्पजली एखादी कृती करा की ना, किंवा अनवधानाने एखादी कृती करा, त्याच्या आधी मनामध्ये जो विचार येतो ना, तेव्हा मन ते सांगत असतं आपल्याला, बाबा हे करू नको, हे कर, किंवा हे केलंस तर तुला त्रास होईल, हे केलंस तर तुला फायदा होईल. पण काय असतं, आपल्या मनावरती आपण एवढी काही पांघरुणं घातलेली आहेत, आणि तरी सुद्धा त्या मनाला त्या पांघरुणांसकट इतकं स्वैर सोडलेलं आहे, की त्यामुळे होतं असं की आपल्या मनाचा काय विचार आहे, आपल्या मन आपल्याला काय सांगतं, हे आपण कधी त्याच्याकडे लक्ष देत नाही. आणि मग नंतर आपण म्हणतो, अरे वा, पहिल्यांदा मला असं वाटलं होतं बरं काय करू नये म्हणून,
पण ना ते केलं नसतं तर बरं झालं असतं, माझं मग नुकसान झालं नसतं. पण पहिल्यांदीच आपलाच आपल्यावर विश्वास नसतो. आपला आतला आवाज दडपून टाकायची आपल्याला जी पिढ्यानपिढ्या सवय लागलेली आहे, त्या पिढ्यानपिढ्यांपासून हे रुजत आलेले संस्कार आहेत आपल्यामध्ये, की आपला आतला आवाज कायम दाबून ठेवणे. आणि मग तो आवाज दाबायची सवय झाल्यानंतर आपण म्हणतो ना, साद आणि प्रतिसाद. साद देत आहे आतमध्ये कोणतरी, पण आपण त्याला कधीच प्रतिसाद देत नाही. माझ्या मनाला वाटलं म्हणून मी केलं, हे वरवरच आहे. तुमच्या मनाला वाटलं म्हणजे काय? तुमची जबरदस्त इच्छा त्याच्या भोवती पेरली गेली, त्याच्या पायी तुम्हाला ते वाटलं. डॉक्टर सांगतात ते तुम्हाला पथ्य आहे, अमुक एक झालंय, तेलकट खाऊ नका. पण बाबा नाही, मला राहवलं, बटाटे वड्याचा वास आला, वडापाव 2-3 हाणल्याशिवाय बरं नाही वाटलं, खोकला वाढला. डॉक्टर म्हणाले काय खाल्लं? डॉक्टर, मी तुमच्याशी काय खोटं बिटं बोलणार नाही, मी शिस्तीत वडापाव खाल्ले. तर डॉक्टर म्हणतो खाल्लेच बाबा, तर खा, आणखीन अँटीबायोटिक्स खा. म्हणजेच काय, हे जे विशेष सर्कल आहे ना, हे कशामुळे निर्माण होतं? आपला आपल्या मनावरती, आपल्या कृतींवरती ताबाने. ताबा नसतो म्हणून. मग हे क्रियमाण आहे. याला ते संचित प्रारब्ध क्रियमाण मधलं क्रियमाण म्हणतात, म्हणजे आपण रोज निर्माण करणारी कर्म. आयुर्वेद सुद्धा असं सांगतो की रोग एका रात्रीत तुमच्या शरीरात निर्माण होत नाही. त्याची पायाभरणी करण्यासाठी तुम्हीच तुमच्या शरीराला हातभार लावत असता, आणि मग कधीतरी तो रोग उफाळतो. आणि त्यावेळेला आपण म्हणतो, अरे देवा, मला असं कसं झालं, मला असं होणंच शक्य नाही. हे काहीतरी डॉक्टरांची गडबड आहे. किंवा आता अशी पण काही मंडळी म्हणतात, डॉक्टरला काय अक्कल आहे. अरे छे बाबा, म्हणजे याच्या पुढे तर आपण काय बोलू शकत नाही, की डॉक्टरला काय अक्कल आहे म्हटल्यानंतर. नाही ना काही बोलत. म्हणजे मला म्हणायचंय काय, जे आपण नाही आहोत, जे आहोत ते नाही आहोत सांगण्याची आपली प्रवृत्ती वाढत चालली, की आहे बाबा, मला दुखणं आहे, नाही नाही मला असं काही नाही. आपलं एकदम सगळ्यावर कंट्रोल आहे. पण कंट्रोल कुठल्या बाबतीत कसा आहे? एक वडापाव खाणं कंट्रोल असू शकतं, 10 वडापाव खाणं ह्याला कंट्रोल म्हणत नाहीत ना कशावरती. मारेमाप चहा पिणं वगैरे, विषय भरपूर वाढू शकतो याच्यामध्ये बोलताना. पण आपला मूळ मुद्दा काय आहे? की संचित प्रारब्ध क्रियामांमध्ये महाराज नेहमी म्हणतात की तुमचं संचित काय आहे ते मला माहिती आहे. प्रारब्ध त्याप्रमाणे तुम्हाला जे भोगायचंय त्याच्यामध्ये मी ढवळाढवळ करणार नाही. पण जर तू माझा आहेस, तू माझ्या जवळ आलेला आहेस, मी तुला आपलं म्हटलेलं आहे, का तर तुझी काहीतरी पूर्वजन्मीची पुण्याई आहे. त्या पुण्याईचं पण, म्हणजे जसं पापाचं फळ असतं तसं पुण्याचं पण फळ असतं की. डेबिटलाच सगळं काही पडलेलं असतं असं नाही, क्रेडिटला भरपूर काही असतं. पण ते क्रेडिटचं जे आहे ना, तर ते क्रेडिट आपल्याला वापरायचं कसं त्याची अक्कल नसते. पण आपण आपल्याला दोष देत असं, आम्ही असे, आम्ही असे, आम्ही असे. तर प्रारब्धात महाराज ढवळाढवळ करत नाही. फक्त ती प्रारब्ध सुसह्य कशी होतील भोगण्यासाठी एवढं ते करतात. आणि त्यांचं म्हणणं एवढंच आहे की हे एवढं करणं म्हणजे खूप झालं तुमच्यासाठी. मग माझी जी शिकवण आहे, म्हणजे महाराज म्हणतात माझी जी शिकवण आहे त्या पद्धतीने तुम्ही वागा. अंतरीचा मागोवा घ्या. अंतरीचा म्हणजे आपल्या मनाचा मागोवा घ्या, की आपलं मन किती चारी वाटा कसं आपल्याला धावत नेतंय, म्हणजे धावडवत नेतंय आपण त्याच्या मागे. एखादं कुत्रं आहे, त्याच्या गळ्यात पट्टा आहे आणि आपल्या हातात ती पट्ट्याचं दुसरं टोक आहे. ते आपल्याला जसं फरफटत नेतं, कारण त्याची ताकद आणि आपली धावण्याची ताकद याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तसंच मन आपल्याला जे जसं फरफटत नेतं सगळीकडं, त्याच्याबरोबर आपण मुक्त वाटेने त्याच्यावर फरफटत जातो. हा. मग बहिणाबाई म्हणते ना, की मन कुठे आहे? आता भुईवर होतं तर ते दुसऱ्या क्षणी आभाळाला गेलं. म्हणजे आता मी इथे बोलतोय, तर कदाचित मी बोलतोय सवयीने तुमच्याशी, मला सवय आहे बोलायची म्हणून. पण मे बी माझं मन आता अमेरिकेत पण असू शकेल. काय शोधत हा. असेल त्याचं त्याला माहिती. पण हे जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा आपणच आपलं, नाही रे बाबा नाही, चल इथे आता आपल्याला इकडे कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. मग ते असं कुठून मन आणता येतं का? तर नाही ना. ते आतलाच तो आविष्कार असतो की नाही, त्या आविष्काराला सांभाळावं लागतं आपल्याला कुठेतरी. आणि मग त्याला असं एकत्र संघटित केल्यानंतर मग कुठेतरी आपण म्हणतो ना, हल्ली वन पॉइंटेडनेस, हा. तो अलर्टनेस, तो कुठेतरी माणसाला येत राहतो.
हे सरावाने जमतं. म्हणूनच मन प्रसन्न ठेवायचं असेल तर महाराज काय सांगतात, सर्व सिद्धीचं जर कारण ठेवायचं असेल, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचं कारण, तर त्याच्या मागे महाराज एकच सांगतात, तू डोळे मीट, शांतपणे ध्यानाला बस. का बस? एका वेळेला तुझं मन एकाग्र नाही होणार एका दिवसात. कारण अखंड दिवसभर मन कुठे कुठे धावून येत असतं. हे जर तुम्ही लिहून काढलं ना, एखाद दिवशी शांत बसा एका खोलीमध्ये, सगळ्या घरामध्ये सांगा मला डिस्टर्ब करायचा नाही, माझा मोबाईल स्विच ऑफ आहे, मला टीव्ही बघायचा नाही, काही नाही, वेळच्या वेळी मला फक्त खाणं पुरवायचं, पाणी पुरवायचं, माझ्या खोलीमध्ये टॉयलेट वगैरे आहे. आणि मग अशा ठिकाणी आपण शांत बसून राहायचं आणि अवलोकन करा आणि लिहून काढा की मनामधले कुठले इंटेन्स विचार आले. अरे रे, आपण म्हणतोय असं कसं मनात विचार येतात, लिहून काढायचे. हा एक अभ्यास आहे बघा, ही पण एक साधना आहे. कशासाठी? मग असं सगळं लिहून काढल्यानंतर आपल्याला 2 दिवसात कळतं, माणूस फार हुशार प्राणी आहे, हुशारच आहे. तर त्याला लगेच कळतं की आपलं मन कुठल्या वाटांनी कसं कसं आपल्याला खेचत नेतं आणि त्याच्या मागे आपण फरफटत जातो. आणि हे एकदा गंमत लक्षात आली, ही गंमतच आहे बरं का, गमती गमतीने जर सगळ्या गोष्टींकडे बघितलं ना, तर आयुष्यामध्ये कोणत्याच गोष्टीचा त्रास होत नाही. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, थोडंसं विषयांतर आहे म्हणजे, होतं माझ्याकडे बोलण्यामध्ये, माफ करा त्याबद्दल. तुम्हाला जर काही वेगळं वावगं वाटत असेल तर, पण विषयाला धरूनच आहे मी, काकांच्या प्रश्नाला धरून आहे. तर एकाने मला असं सांगितलं होतं की मिलिंद म्हणे, तू एखाद्याच्या अंतिम ह्याला जाशील ना, फ्युनरलला आपण म्हणतो, कोणी वारलंय किंवा त्याला पोचवायला जायचंय त्याच्यावर, तर तो सगळा जो माहोल आहे ना, तो सुद्धा तू एन्जॉय कर. मला पहिल्यांदा फार खटकलं, अरे म्हटलं एन्जॉय काय कर, काय तो प्रसंग असतो म्हटलं, जरी आपला डायरेक्ट संबंध नसला, त्या कुटुंबाशी आपला संबंध असतो म्हणून आपण जातो तिथे, आपण नातेवाईक जरी नसलो त्यांचे ते. पण अशा वेळेला ते हाऊ टू एन्जॉय दॅट इव्हेंट, तो म्हणतो तो इव्हेंटच आहे ना. तू सगळं ते करून बघ, सगळं ते इव्हेंट, की हा मृत्यू पावलाय, म्हणजे मृत्यू ही किती सुंदर गोष्ट आहे त्या माणसाच्या दृष्टीने घडलेली. एका क्षणात तो सगळ्यातनं मोकळा झालाय. तर ते सेलिब्रेट करायचं म्हटलं, सेलिब्रेट करायचं म्हणजे काय, केक कापायचे तिथे? म्हणजे हे माझे प्रश्न होते त्या माणसाला. कारण मला ते पचवणं किंवा पटणंच अशक्य झालं होतं. पण नंतर जेव्हा मी शांतपणे त्या एका वाक्याकडे मी माझं लक्ष केंद्रित केल्यानंतर मला असं वाटायला लागलं की खरंच मृत्यूचा सुद्धा सोहळा असतो, फक्त ती अंतिम विदाई असते म्हणून ते सहन होत नाही माणसाला. आपण एखादं मांजर मेलंय, एखाद्या कुत्र्याचा ऍक्सिडेंट होतोय, गाडी खाली येते, आपण कसं तटस्थपणे न्यूट्रल पाहत असतो का, तर तो श्वान आहे, ते मांजर आहे आणि मी माणूस आहे. पण एखादा माणूस जर गाडी खाली आला तर ते बघून सुद्धा काही जणांना चक्कर येते, बेशुद्ध पडतात बघून, इतका तो झटका विचित्र असतो, भले तो कोणी तिराईत असतो. पण एक लक्षात ठेवा, महाराजांचं सांगणं नेहमी असंच आहे. आणि मी हे सगळ्या गोष्टी जेव्हा महाराजांसमोर मांडतो ना, मांडतो म्हणजे काय, आपण डोळे मिटून त्यांच्या समोर हे सगळं सांगत राहा. तुम्हाला जी उत्तरं मिळतात आतमध्ये, महाराजच सांगतात ती उत्तरं, महाराजांनी सांगितलं बरोबर आहे. मृत्यूचं भय जिथे संपेल त्या दिवशी मृत्यूच्या मागची दुःखाची छाया पण कमी होईल, मृत्यूचं दुःख कमी होईल आणि मृत्यू इतकं सुमंगल मंगल काही नाही, हे जेव्हा तुझ्या लक्षात येईल. कारण परत आपण पहिल्या लेक्चरला जे बोललो होतो ते, की ती लय करता शिवाचं माणसाला दिलेलं अप्रतिम वरदान आहे. तुम्हाला मृत्यूच नाही तर चिरंजीवी पदाचं किती भयान वास्तव तुम्हाला भोगावं लागेल, याची नुसती कल्पना करून पहा. आज ना उद्या मी मरणार आहे ह्या गोष्टीमध्ये जो सुटकेचा आनंद आहे ना, तो फार महत्वाचा आहे. सगळ्यांना वाटतं काय वेड्यासारखं बोलतोय हा माणूस, मृत्यू मृत्यू चांगला असतो, अतिशय अप्रतिम असतो. मग आपल्या मृत्यूची आपण वाट पाहायची का, की आता तो छान आहे ना, अप्रतिम आहे? नाही. जिंदादिलपणे आयुष्य जेवढं जगायचंय, जेवढं जगणं आवश्यक आहे, कारण आपल्याला मृत्यूची तारीख माहिती नाही, वेळ माहिती नाही, तिथपर्यंत जिंदादिलपणे आयुष्य जगा. रडत कुथत कुंथत जगण्यात काय मजा आहे? महाराजांचं सांगणं हेच आहे.
की प्रत्येक क्षण हा सोहळा झाला पाहिजे. पण तो कधी होईल? तर तुम्ही ध्यान कराल तेव्हा. आणि सोहळा कधी असतो? सोहळ्यामध्ये सगळ्यात मोठा भाग कसला असतो? मृत्यूचं सोडून द्या, बाकीचे आपण मंगल सोहळे बघूया. आपण सगळे आपल्या आयुष्यात जेवढे येतात तेवढे प्रत्येक दिवसाचे. तर त्यावेळेला आपण लक्षात घ्या की त्या सोहळ्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने असते, ती म्हणजे आनंद. आणि मृत्यूच्या सोहळ्यात असतं दुःख. फार विचित्र गोष्टी आहेत. तर तो जो सोहळा आहे, आनंद सोहळा, आपण जो साजरा करतो ना दर वेळेला, दर इव्हेंट असतात, कितीतरी काय काय इव्हेंट असतात. साधं शास्त्रीय संगीताची मैफिल ऐकायला जाणं हाही एक आनंद सोहळा असतो. मग त्याच्यामधला जो आनंदाचा भाग आहे तो आनंद तुम्हाला शाश्वत आनंद रोजच्या रोज मिळवायचा असेल तर तो कशातनं मिळवायला लागेल? तर तो फक्त आणि फक्त ध्यानावस्थेत मिळतो. मग ध्यान तुम्ही कसलंही करा, ते मंत्रयुक्त ध्यान असू दे किंवा तुम्ही कुठेतरी कोणाकडनं तरी शिकून घेतलेलं ध्यान असू दे, ते कोणतंही ध्यान असू दे. एकदा तुम्ही डोळे मिटलेत की तुमच्या बाहेरची दुनिया तुमच्यासाठी बंद झाली, मग तुमच्या आतली दुनिया तुमच्यासाठी उघडली गेली. मग त्या आतल्या दुनियेमध्ये काय गंमत घडते? तर ते मला एक म्हणाले की अहो काय गंमत घडते, डोळे मिटल्यावर काय कळतं का आतमध्ये काय चाललंय? हे एका दिवसात कसं कळलं? 1 वर्ष करून बघा आणि ठराविक वेळी, ठराविक ठिकाणी, ठराविक आसनावरती बसून जर हे ध्यान केलं, 1 तासाच्या वर कोणीही करू शकत नाही. 8-8 तास ध्यान तुम्ही करायला बसलात तर त्या ध्यानाचा काहीही एक उपयोग नाही. ती केवळ आत्मवंचना आहे. 1 तास खूप झाला. 24 मात्रा आहेत दिवसाच्या, त्याच्यातली एक मात्रा जरी तुम्ही मिळवली तरी तुम्ही खूप काही मिळवलं आयुष्यामध्ये, असं महाराज सांगतात. का सांगतात? त्यांना माहिती आहे मनुष्य प्राणी हा शेवटी प्राणी आहे. तो कितीही बुद्धिमान असला, त्यांनी कितीही कुठेही काही करू शकला, तो कुठेही राज्य करू शकला, कुठलेही शोध लावू शकला, पण हे केवळ बुद्धीने होतं आणि मनाने होतं. तर बुद्धी आणि मन ह्याच्यामध्ये जखडला गेलेला जो माणूस आहे, त्या माणसाला प्राणी म्हटलेलं आहे, कारण तो प्राण्यासारखाच बघतो. प्राण्यांच्या ज्या गरजा असतात त्याच मनुष्याच्या गरजा असतात. त्याला फक्त आपण एकेका वेगवेगळ्या वेष्टनामध्ये फार आकर्षकरित्या मांडून ठेवतो. तर आनंद मिळवायचा असेल तर ध्यानावस्था वाढवायची नाही गरज, काही गरज नाहीये. 1 तास खूप झालं. हा, तुम्हाला वाटलं की मला 1 तासापेक्षा जास्ती बसायचंय, बसू शकता.